नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या तिसऱ्या एपिसोड मध्ये कॅरेक्टरच्या ताटाखाली. तर आज आपल्या तिसऱ्या गेस्ट आहेत, त्या म्हणजे काव्या. कैवल्याच्या चांदण्याला या नाटकातून त्या आपल्याला भेटायला आलेल्या आहेत. तर काव्या यांचं मी इथे स्वागत करतो. टाळ्या वाजवू ना, तुमचं स्वागत झालं. वा वा, छान छान. तर त्यांना माहित आहेच, तरीही तुम्हाला सगळ्यांनाही त्यांनाही एक ओळख करून देतो की आपण इकडे 5 लकी प्रश्न विचारतोय आणि त्यातला मी पहिला लकी प्रश्न काढलेला आहे आणि तो मी आता तुम्हाला विचारतोय की आम्ही असं ऐकलंय की स्टुडिओज मागच्या कचऱ्याला तुम्ही आग लावलेली आहे आणि हे तुमचं प्रोफेशन आहे का? आणि एक प्रश्न माझ्याकडून आहे की आमच्याकडे पण जरा कचरा आलाय, तो जाळून देता का? जरा खूप झालं हो, ती माणसं कामाला नाही. दादा लाइटर आणा, होस्टला जाळायचंय. कुठला दादा आहे हा? इथे बजेट कमी दादा कधी आला? काय दादा बिदा मिळत नसतो. तुम्हालाच बोलते. ते जाऊ द्या, प्रश्नाचं उत्तर द्या. प्रोफेशन आहे का तुमचं जाणं? हो, अरे वा, तुम्हाला कामाला ठेवलं पाहिजे होतं कुठेतरी. 1 लाख सॅलरी. बिलकुल नाही. लायटरनी 1 लाख? हा हा, त्याच्या मी जाळीन. चला पुढचा प्रश्न विचारतोय. पुढचा प्रश्न असा आहे की प्रतीक नावाचं जे कॅरेक्टर आहे, तो छानसा प्रतीक, त्याला तुम्ही काय सल्ले द्याल? छानसा प्रतीक, छानसा. प्रतीकला मी सल्ला देईन, काय सल्ला द्याल? त्याने स्वतःचं रायटिंग सुरू करावं, मनोज बँगरकरच्या कौतुकातून बाहेर पडावं आणि दुसरी गोष्ट, जरा रूम मध्ये साफसफाई करायला हवी त्याने. पुस्तकं अशी अस्ताव्यस्त पडलेली असतात. पुस्तकं अस्ताव्यस्त पडलेली असतात, हा चांगला गुण दिसतोय मला. म्हणजे एवढं वाचन, रिडिंग खूप चांगलं असावं त्याचं. हो, पण बुकशेल्फ मध्ये ठेवावी ना, दुसऱ्यांचा त्रास नको त्याचा. म्हणजे असं चालता चालता मध्येच वाटलं वाचावं म्हणून ठेवलं असावं एखाद वेळी, मला लक्षात नसेल आलं. चालता चालता त्याच पुस्तकावर पडलं तर कोण घेणार त्या पुस्तकावर? पडल्यानंतर ज्ञान येतं असं पण असतं ना कधी कधी. अच्छा, असं आहे का? म्हणजे ज्ञान जमिनीला पण लागेल. पुढचा प्रश्न. सॉरी सर. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तू जे प्रतीक बद्दल वागलीस त्याच्यातून तुला काय वाटतं, त्याचं करिअर असं वर जाईल का लायटरच्या फ्लेम मध्ये जाईल? प्रतीकला ऑलरेडी तो लाईमलाईट मध्ये आलाय. त्याचं पुस्तक सिटी ऑफ कोलाजेस बाय प्रतीक निकम, यामुळे त्याला यूथ रायटरचा प्रॉमिसिंग रायटर हा अवॉर्ड ऑलरेडी मिळालाय. वा, टाळ्या. थँक्यू. अजून किती कौतुक करावं त्याचं. हा, ते पण छान. एक सुंदर काम केलंय प्रतीकसाठी, छानसा प्रतीक. त्याला माझ्या कॉंग्रॅच्युलेशन, तुला अवॉर्ड मिळालेला आहे. मी येईन तिकडे बघायला, तुला सपोर्ट करायला, टेन्शन नको घेऊस. पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. पुढचा प्रश्न असा आहे ऍज अ सायली म्हणून की रिहर्सल्स करताना आम्ही ऐकलंय की तुला लायटरचे चटके बसले, तसे किती वेळा बसले वगैरे? असं भरपूर वेळा. भरपूर वेळा. मग काय हात दगड झाला असेल एव्हा ना? आय विश झाला असता, कोणाला तरी मारलं असतं. त्याच्यावरच पुढचा प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न असा आहे की रिहर्सल मध्ये तुला कुणाला जाळावं असं वाटतं आणि का? हसण्याऐवजी उत्तर दिलं तर बरं पडेल. आम्हाला पण कळू दे कुणाला जाळायचं. मी एवढी वाईट नाहीये कोणाला जाळण्याची, पण जर संधी मिळाली तर कॅमेरा मागच्या व्यक्तीला नक्की जाळेल. कोण रे तो कॅमेरा मागचा? आम्हाला काय दादा, पण मी एवढी वाईट नाहीये. ओके, त्यामुळे थोडासा छोटासा चटका पण देईन. जाळीन म्हणालीस म्हणजे हे कुठल्या छोटासा गुडबेट चटका टीव्ही? देईन. चटका देईन. लक्षात ठेव रे बाबा, चटका द्यायला ती बसलेली आहे. चला, तर या होत्या मिस काव्या कैवल्याच्या चांदण्यामधून. तर हे नाटक तुम्हाला बघायला मिळणार आहे शुक्रवारी 17 मे रात्री 8 वाजता राम गणेश गडकरी रंगायतनला. खूप मस्त सुंदर असं एक नाटक आहे, याच्यातून तुम्हाला वेगवेगळे विचार मिळतील. तर भेटूयात आपण आपल्या पुढच्या एपिसोड मध्ये पुढच्या नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.